नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सी-टी-टी 2026 ओके. बघा, उद्या होणाऱ्या परीक्षेकरता आपण या ठिकाणी सी-टी-टीची 7 जुलै 2024 रोजीची ही जी प्रश्नपत्रिका असणार आहे ओके. सेट डी आहे या ठिकाणी. बघा, या ठिकाणी 7 जुलै 2024च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. उद्या 7 फेब्रुवारी आणि त्यानंतर परवा 8 फेब्रुवारी या दोन्ही दिवस होणाऱ्या परीक्षेकरता तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यातील बरेच प्रश्न विद्यार्थी मित्र हे काय होत असतात, हे रिपीट होत असतात. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पेपर 1 असणार आहे. यामध्ये सेट डी आहे. यानुसार आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. पहा, या ठिकाणी आपल्याला पहिला भाग असतो तो म्हणजे बालविकास व शिक्षणशास्त्र ओके. प्रश्न काय 1 ते 30 पर्यंत असतात ओके. 1 ते 30 एकूण 150 प्रश्न असतात. आता यामध्ये आपण बालविकास व शिक्षणशास्त्र म्हणजेच काय तर मानसशास्त्र ओके. ह्यालाच आपण काय म्हणतो, मानसशास्त्र असे म्हणतो. तर मानसशास्त्र हा घटक जो आहे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत ओके. चला, बघा विद्यार्थी मित्र, जर चॅनलवर पहिल्यांदा असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर या प्रश्नपत्रिकेची ही सोल्युशन वाली पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ओके. चला, या ठिकाणी बघा भाग 1 ओके. बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी ओके. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणजेच काय, बाल विकास व शिक्षणशास्त्र. यालाच आपण मानसशास्त्र असे म्हणतो, मानसशास्त्र ओके. बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न आपण समजून घेऊया काय आहे. बघा, निम्नलिखित प्रश्न. आता विद्यार्थी मित्र, एक महत्त्वपूर्ण म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे प्रश्न असतात ना, हे हिंदी भाषेमध्ये येतात ओके. बघा, मानसशास्त्र, पर्यावरण अभ्यास ओके, परिसर अभ्यास ज्याला आपण म्हणतो, पर्यावरण ईव्हीएस, त्यानंतर गणित, हे तीनही आपल्याला हिंदीमधून येणार. फक्त जे लँग्वेज आहे, लँग्वेज ओके, भाषा जो विषय आहे तो फक्त ज्या भाषेमध्ये तोच येणार. मराठी घेतला तर मराठीमध्ये राहणार, हिंदी असेल तर हिंदी आणि इंग्लिश असेल तर इंग्लिश ओके. बघा, या ठिकाणी आपल्याला हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही स्वरूपात प्रश्न बघायला मिळणार आहेत ओके. हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न, हे बघा, हा हिंदीमध्ये आहे, हा हिंदी इंग्लिशमध्ये आहे. प्रश्न बघा, निम्नलिखित प्रश्नों के प्रश्न संख्या 1 से 30 के उत्तर देने के लिए सही और सबसे उपयुक्त विकल्प चुनिए ओके. बघा, पहला प्रश्न काय, शिक्षार्थी अधिगम प्रक्रिया में व्यस्त और सक्रिय रूप से शामिल महसूस करते हैं जब. बघा, विद्यार्थी अधिगमची जी प्रक्रिया, अधिगम प्रक्रियेमध्ये स्वतःला सक्रिय स्वरूपामध्ये कधी जाणून घेतो ओके. बघा, जब उनके पूर्व, या ठिकाणी आता डायरेक्टली विद्यार्थी मित्र, कारण की परीक्षेला खूप अवधी कमी आहे ओके. परीक्षेला अवधी खूप कमी आहे, त्यामुळे डायरेक्टली आपण उत्तर या ठिकाणी घेणार आहोत ओके. कब गतिविधियां उनके संदर्भ से संबंधित होती है तब महसूस करता है ओके. बघा, आता यामध्ये काय असतं, पूर्व ज्ञान को महत्व दिया जाता है, आलोचनात्मक सोच, चर्चा और व्यवहारिक अनुभव में उनको जो है शामिल किया जाता है ओके. उनको क्या आता है इसमें जो है वो शामिल किया जाता है. क्लियर आहे सर्वांना. चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, अधिकथन ए ओके. अधिकथन ए. आता या ठिकाणी हा जो पॉइंट आहे ना, आपल्याला आयएमपी प्रश्न आहे ओके. आयएमपी आहे 100% तुम्हाला या टाईपचे प्रश्न जे असतील, कम से कम 20 ते 30 प्रश्न आपण म्हणतो ओके. 20 ते 30 प्रश्न तुम्हाला या टाईपचे उद्याच्या परीक्षेमध्ये दिसायला मिळतील ओके. उद्या आणि परवा होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 100% या टाईपचे अभिकथन आणि कारण या टाईपवर आपल्याला 100% 20 ते 30 प्रश्न बघायला मिळतील, सगळ्या विषयाची मिळून ओके. बा, अभिकथन ए काय सांगते, शिक्षकों को कक्षा में प्रभावी संज्ञान सुनिश्चित करने के लिए बच्चों को संवेगात्मक सहारा देना चाहिए, कारण संवेग व संज्ञान एक दूसरे से जटिल रूप से संबंधित होते हैं ओके. एक दूसरे से जटिल रूप से संबंधित है. मग बघा, या ठिकाणी ऑप्शन ए आणि आर ओके. ए आणि आर दोनों ही सही है ओके. अभिकथन आणि कारण दोनों ही सही है और ए आर की सही व्याख्या है. ए जो है वो आर की सही व्याख्या है. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके. चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, आमतौर पर सीखने की अक्षमता कठिनाइयां वाले बच्चों को ओके, चिल्ड्रंस विथ लर्निंग डिफिकल्टीज टिपिकली काय, तर मानक बुद्धि के परीक्षाओं माध्यम से निदान बहुत कम बुद्धि लुब्धि होती है, नजर कमजोर होने के कारण पढ़ने में परेशानी होती है, अपनी भावनाओं को नियंत्रित करने में समस्या होती है ओके. बघा, जिनको सीखने में अक्षमता है, कठिनाई है, उनको क्या होता है, अपनी भावनाओं को नियंत्रित करने में अक्षमता ओके, समस्या निर्माण होती है. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे सीटीटी संदर्भात येणारा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि सोबतच तुम्हाला याची पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे, कुठे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. आणि एक विशेष महत्त्वपूर्ण म्हणजे यापूर्वी जे आहे आपण
आपल्या या चॅनलवरती विद्यार्थी मित्र सीटीईटीचे बरेच व्हिडिओज हे ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. ओके, पहा या ठिकाणी आपण या पद्धतीचे व्हिडिओज जे आहेत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे महत्त्वपूर्ण, ज्याच्यामध्ये हिंदी झालं, इंग्रजी व्याकरण झालं, पर्यावरण अध्ययन झालं, ओके, ईव्हीएस ज्याला आपण म्हणतो, मराठी व्याकरण, राष्ट्रीय शिक्षा नीती, ओके, मराठी व्याकरण यामध्ये देखील आहे तुम्हाला. आणि या टाईपच्या नोट्स, ओके, पहा या टाईपच्या रिटर्न नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. ओके, बघा यामध्ये आपण बालविकासाचे क्लास देखील घेतले आहेत, सामाजिक शास्त्राचे क्लास देखील झालेले आहेत. सर्व क्लास ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. वेळ कमी आहे, जाऊन तुम्ही या ठिकाणी हे व्हिडिओज बघायची आहेत. ओके, हे व्हिडिओज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. यानंतर आपल्या टॉपिककडे वळूया. बघा आपला हा जो प्रश्न होता, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न काय या ठिकाणी समजून घेऊया. ओके, पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. काय आहे? निम्नलिखित में से कौन सा कथन प्रगतिशील शिक्षा में शिक्षक की भूमिका का सबसे अच्छा वर्णन करता है? ओके, सबसे अच्छा वर्णन करता है. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3, शिक्षक एक सुविधा प्रदाता, ओके, शिक्षक एक सुविधा प्रदाता के रूप में कार्य करते हैं. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट टू कॉन्टेक्स्ट टू गिफ्टेड चिल्ड्रन. ओके, याचा काय प्रश्न, प्रतिभाशाली बच्चों के संदर्भ में निम्नलिखित तौर से कौन सा जो है वो सही है. ओके, कौन सा कथन जो है सही है. तर या ठिकाणी पहिलाच पर्याय या ठिकाणी योग्य आहे. ओके, हे सर्व उत्तर आपण सीईटीची जी उत्तरपत्रिका असते ना, त्या उत्तरपत्रिकेनुसार या ठिकाणी सर्व उत्तरे आपण घेत आहोत. ओके, बघा प्रतिभाशाली छात्र अन्य छात्रों की तुलना में अपेक्षाकृत उन्नत गति से सीखता है. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, जीन पियाजी के अनुसार, आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र आयएमपी कॅटेगरीमध्ये कन्सिडर करूया. ओके, 100% तुम्हाला यावरती प्रश्न बघायला मिळणार. ओके, यावरती आणि हे जे मी घटक या ठिकाणी लिहिलेले दिसतात, नोट्स, या नोट्स जे काढलेले दिसतात, यावरती तुम्हाला 100% 2 प्रश्न जे आहेत उद्याच्या आणि परवाच्या पेपरमध्ये प्रत्येकी 2 प्रश्न या ठिकाणी दिसतात. ओके, 2 क्वेश्चन त्या ठिकाणी येणार. बघा, जीन पियाजी के अनुसार निम्नलिखित में से कौन सी क्षमता आहे पूर्व संक्रियात्मक अवस्था. का जीन पियाजे यांनी विकासाच्या 4 अवस्था सांगलेल्या आहेत, त्यापैकी आहे दुसरी अवस्था ही पूर्व संक्रियात्मक अवस्था आहे. ओके, सेकंड वाली आहे. तर विशेषता ओळखायची त्याची. बघा यामध्ये प्रतीकात्मक खेल और जीववाद होता है. ओके, प्रतीकात्मक खेल और जीववाद. बघा पहिली जी आहे संवेदी गतिक, त्या ठिकाणी जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत असते पहिली अवस्था. पूर्व संक्रियात्मक, ओके, ज्यावरती आपल्याला प्रश्न आहे, 2 वर्ष ते 7 वर्ष असते. त्यानंतर प्रत्यक्ष संक्रियात्मक जी आहे ही 7 वर्ष ते 11 वर्ष असते. आणि औपचारिक संक्रियात्मक अवस्था जी आहे ती 11 वर्ष प्लस. ओके, 11 वर्षाच्या पुढे ही औपचारिक संक्रियात्मक अवस्था असते. ओके, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. ओके, प्रेस करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा, आलोचनात्मक सोच वाले प्रश्न पूछने का प्राथमिक उद्देश्य क्या है. ओके, आलोचनात्मक सोच रखने वाले, सोच वाले जो प्रश्न है वो पूछने का प्राथमिक उद्देश्य क्या होता है. ओके, पहा ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, डायरेक्टली आन्सर घेतोय कारण की परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे. प्रत्येक ऑप्शन आपण घेऊ शकत नाही. फक्त तुम्हाला उत्तर या ठिकाणी, प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी तुमचं रिव्हिजन व्हा, पीवायक्यूज तुमचे जे आहेत. ओके, पीवायक्यूज ची कन्सेप्ट तुमची क्लिअर व्हावी या अनुषंगाने आपण घेतो. आणि मोस्ट ऑफ द पीवायक्यूज जे असतात ते रिपीट होत असतात. ओके, पहा आलोचनात्मक सोच वाले प्रश्न का प्राथमिक उद्देश्य क्या होता है, उच्च स्तरीय सोच और समस्या समाधान को कौशल्य को बढ़ावा देना. ओके, उच्च स्तरीय सोच और समस्या समाधान के कौशल्य को बढ़ावा देना, ये इसका अर्थ है. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, हेरिडिटी टोटली डिटरमाइन एंड इंडिव्हिज्युअल्स. ओके, म्हणजेच काय या ठिकाणी अनुवांशिकता. ओके, अनुवांशिकता पूरी तरह से एक व्यक्ति के की डॅश का निर्धारण करते. आता अनुवांशिकता काय कशा निर्धारण करते या ठिकाणी, सेक्स, जेंडर, शैक्षणिक सफलता आणि शिकणे की शैली. या ठिकाणी महत्वपूर्ण असतं ते म्हणजे जेंडर. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, काय जेंडर करते या ठिकाणी, जेंडर जे आहे ते डिफाईन करत असतं, जेंडर का निर्धारण करते कोण, अनुवांशिकता. ओके, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, बच्चों की लंबाई, ओके, बच्चों की लंबाई और वजन में वृद्धि किसका उदाहरण है. ओके, ग्रोथ इन हाइट अँड वेट चिल्ड्रन्स इज अन एक्झाम्पल ऑफ, कशाचं उदाहरण आहे. तर या ठिकाणी संज्ञानात्मक परिवर्तन, मात्रात्मक परिवर्तन, कशाचं आहे तर हे मात्रात्मक परिवर्तनचं उदाहरण आहे. ओके, आता मात्रात्मक परिवर्तन म्हणजे काय, तर यामध्ये बघा, यामध्ये शारीरिक, ओके, मात्रात्मक मध्ये काय, शारीरिक वृद्धी, जसं की लांबी, वजन, किलोग्रॅम, हे सर्व घटक यामध्ये येतात.
मात्रात्मक परिवर्तन म्हणजेच काय, यालाच काय म्हणतात, मात्रात्मक परिवर्तनालाच या ठिकाणी शारीरिक वृद्धी म्हणतात. काय म्हणतात, शारीरिक वृद्धी असं याला म्हणतात. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. लेव वाइगोस्की के अनुसार बच्चे अपने स्वयं के व्यवहार को किस प्रकार नियमित करते हैं. ओके, लेव वाइगोस्की के अनुसार बच्चे अपने स्वयं के व्यवहार को किस तरह से, किस प्रकार से क्या करते, नियमित करते हैं, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन्स बघूया. या ठिकाणी ऑप्शन्स घेण्यापेक्षा आपण डायरेक्टली आन्सर जाणून घेऊया. आत्मवाक्य प्रयोगद्वारा. ओके, स्वनियंत्रण, स्वतःबद्दल जाणून घेण्याबद्दल. ओके, आत्मवाक्य प्रयोगद्वारा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी डायरेक्टली आन्सर घेत आहोत. याचं कारण म्हणजे परीक्षेला फक्त आजचा दिवस शिल्लक आहे, उद्या आणि परवा तुमची एक्झाम आहे. ऑदर या ठिकाणी जे आहे बाकी भापट पसार आपल्याला करत बसायचं नाही. त्या ठिकाणी फक्त आपल्याला उत्तरे जाणून घ्यायची आहेत आणि पीवायक्यूज तुमची या ठिकाणी व्यवस्थित लर्न झाली पाहिजे, कारण की मोस्ट ऑफ दी क्वेश्चन जे असतात ते आपल्याला पीवायक्यू वरून येतात. त्यामुळे आपण हे सर्व डायरेक्टली आन्सर घेत आहोत. ओके, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11 पहा या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट डेव्हलपमेंट इज करेक्ट. बघा या ठिकाणी विकास के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन जो है सही है. ओके, विकासासंदर्भात योग्य असं विधान आपल्याला ओळखायला सांगलं होतं. यामध्ये बघा विकास जो आहे, विकास चक्रीय तरीके से होता है और रैखिक नहीं. ओके, या ठिकाणी विकास हा कंटिन्यूस होणारी प्रक्रिया. ओके, विकास काय, ही कंटिन्यू होणारी प्रक्रिया आहे. ओके, बघा त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. कक्षा 5वीं के बच्चों को तैरने और डूबने की अवधारणाओं को पढ़ाने के लिए संरचनावाद के दृढ़ विश्वास रखने वाले शिक्षकों द्वारा कौन सा शैक्षणिक दृष्टिकोण अपनाया जाता है. ओके, बघा शैक्षणिक दृष्टिकोण किस बात के लिए है, बच्चों को तैरना और डूबने की अवधारणा को सिखाना है. ओके, तैरना और डूबना किसे कहते हैं, ये दो जो अवधारणा है इसके डिफरन्स को समझाना है. तो इसके लिए निर्देशित खोज ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, निर्देशित खोज इस शैक्षणिक दृष्टिकोन का, या शैक्षणिक दृष्टिकोनाचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. विभिन्न जेंडर के व्यवहार के बारे में पूर्वकल्पित सामान्यीकरण को क्या कहलाता है. ओके, बघा वेगवेगळे जेंडर आहे याला ठिकाणी काय, पूर्वकल्पित. आता पूर्वकल्पना म्हणजेच काय, रूढी परंपरा ज्या पूर्वीपासून चालू चालल्या, त्यामुळे जेंडर रूढीवाढीत आहे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, या शब्दावरून आपण डायरेक्टली आन्सर शोधू शकतो. त्याच्यामुळे प्रश्न जर व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा असतो. कधी कधी आपल्याला असतं की उत्तर जे आपल्या प्रश्नामध्ये दडलेलं असतं, उत्तर काय असतं, हे प्रश्नामध्ये दडलेलं असतं. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचणं हे खूप महत्वाचं आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. एक समावेशी कक्षा में. ओके, एक समावेशी कक्षा में एंड एक्सक्लूसिव क्लासरूम. ओके, बघा या ठिकाणी काय, तर एक सभी बच्चे पाठ्यचर्या का पालन करते, सभी बच्चे क्या करते हैं, समान पाठ्यचर्या का पालन करते और सभी शिक्षार्थियों को लिए समान शिक्षा शास्त्र को अपनाया जाता है. म्हणजे सर्व विद्यार्थी जे आहेत एकसारख्या पाठ्यक्रमाचं पालन करणार आणि सगळ्यांसाठी समान अध्यापन शास्त्र, ओके, समान अध्यापन पद्धती शिक्षकाद्वारे ही अवलंबली जाईल. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. लेव वाइगोस्की के सिद्धांत के अनुसार छात्रों के सीखने और अनुभव को बेहतर बनाने के लिए निम्नलिखित में से कौन सा एक अनुशंसित दृष्टिकोन है. ओके, कौन सा एक अनुशंसित दृष्टिकोन है. ऑप्शंस बघा या ठिकाणी योग्य उत्तर जाणून घेऊया. काय, तर छात्रों के वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन और मार्गदर्शन के साथ काम प्रदान करना. ओके, ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. हेन्स की दुविधा को पेश कीजिए जाने पर. ओके, बघा या ठिकाणी हा प्रश्न विद्यार्थी मित्र आयएमपी कॅटेगरी मधला आहे. ओके, बघा या ठिकाणी हेन्स डायमेला. ओके, हेन्स डायमेला हे एक सिद्धांत आहे याचा, त्या सिद्धांतावरती फोकस केलेला आहे. ओके, बघा आता हेन्स की दुविधा को पेश किए जाने पर अरुणिमा तर्क देती है, कानून इन परिस्थितियों के लिए स्थापित नहीं किया गया था. इस स्थिति में दवा लेना वास्तव में सही नहीं है, लेकिन यह उचित है. लॉरेंस कोहलबर्ग के सिद्धांत के अनुसार अरुणिमा, ओके, अरुणिमा नैतिक विकास की कौन सी अवस्था पे है. ओके, बघा या ठिकाणी दोन घटक आहेत, एक लॉरेन्स कोहलबर्ग आणि हेन्स डायमेलाचा सिद्धांत. आता हेन्स डायमेलाचा सिद्धांत काय बघा. हेन्स नावाच्या व्यक्तीला काय असतो,
तर त्याच्या पत्नीला जर असा आजार झालेला असतो आणि तो आजारासाठी औषधी आणण्यासाठी तो जातो. आता ती औषधी घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. ओके. त्याला औषधी तर आवश्यक आहे, पण मेडिकलमध्ये काय पैसे नाही. मग त्याच्याकडे 2 स्थिती उत्पन्न होते. एक म्हणजे औषध न घेणे आणि पत्नीला मरू देणे. दुसरं म्हणजे ते औषध चोरी करून त्या ठिकाणी आपल्या पत्नीला देणे आणि तिचा जीव वाचवणे. या 2 त्याची ही जी दुविधा अवस्था असते, ओके. ही त्याची जी दुविधा अवस्था आहे, त्याला हेन्स डायमेला असा सिद्धांत म्हणतात. ओके. बघा, हेन्स की दुविधा पेश. ओके. हिंदीमध्ये याला हेन्सची दुविधा पेश असे म्हणतात. मग आता हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. ओके. नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. मात्र या ठिकाणी भावनावादी जर विचार केला तर त्या ठिकाणी तो योग्य आहे. ओके. भावनावादी तो योग्य असतो, कारण की जीव वाचत आहे ना. ओके. बघा, मग लॉरेन्स कोहलबर्गचा सिद्धांत जो आहे याच्यानुसार अरुणिमा जो आहे नैतिक विकासच्या कोणत्या अवस्थेमध्ये येतं? ओके. बघा, या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. नैतिकता का विरोधाभास, नैतिकता का विरोधाभास, व्यक्तिगत अधिकार और लोकतांत्रिकता. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न आपण कन्सेप्टिव्हली सोडवलेला आहे. जर कन्सेप्ट आवडली असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. गणित के ओके गणित में अपने खराब अंकों में के बारे में बात करते हुए अवी कहता है, मुझे अंकों की समझ नहीं. ओके. मुझे अंकों की समझ नहीं है. अवी अपने प्रदर्शन का कारण किसको ठहराता है? बघा, त्या ठिकाणी त्याला गणितामध्ये कमी अंक येतात, त्याला अंकाची समज नाही. मग या ठिकाणी तो कारण कशाला ठेवतो? ओके. कौन से ठहरा है? योग्यता का अभाव, किस्मत, कार्य कठिनाई या फिर कोशिश की कमी. समज नाही याचा अर्थ काय? कोशिश की कमी. ओके. कोशिश त्या ठिकाणी तो कमी करतोय, प्रयत्न कमी करतोय. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 कोशिश की कमी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर परत प्रश्न बघा, अभिकथन आणि कारणावरती आपल्याला प्रश्न बघायला मिळतोय. ओके. अभिकथन आणि कारणावरती पहा, या ठिकाणी काय आहे स्टेटमेंट या ठिकाणी समजून घेऊया. जबकि कुछ बच्चे 12 महीने की उम्र में बड़बड़ाना और शब्दों का वाक्य बोलना शुरू कर देते, अन्य 20 महीने की उम्र तक ऐसा नहीं कर सकते. ओके. ऐसा काय नाही कर सकते. काही मुलं जे आहेत ही 12 वर्षापासून बडबडणं सुरू करतात आणि 12 महिन्यानंतर काय बडबडणं सुरू करतात आणि वाक्य बोलायला लागतात. तर काही महिने मुलं जे असतात ते लेकरं असतात ते 20 महिने झाले तरी असं करू शकत नाही. कारण विकासात्मक प्रतिपादन केवळ सांकेतिक और व्यक्तिगत बच्चों का विकास काफी भिन्न होता है. ओके. विकासात्मक प्रतिमान में केवल सांकेतिक और व्यक्तिगत बच्चों का विकास जो है वो काफी भिन्न रहता है, भिन्न हो सकता है. या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. ओके. ऑप्शन ए आणि आर, ए आर और दोनोंही सही आहे. या ठिकाणी गलत आलं ते काढून टाकायचं, गलत वालं काढून टाकायचं. ओके. ए आणि आर दोन्ही सही आहे. आणि या ठिकाणी बघा, ए जे आहे, ए ची आर हीच बरोबर योग्य व्याख्या करतो. याला बरोबर कारण देतो. त्यामुळे ए और आर दोनों सही और ए आर की सही व्याख्या करता है. हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. चला, यानंतर पुढील प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन सा एक अच्छी तरह से तैयार करने के लिए आलोचनात्मक सोच वाले प्रश्न की विशेषता नहीं है? ओके. बघा, विशेषता नाही म्हटलेला आहे. ओके. मग कोणती नसणार आहे? तर इसमें सूचना के विश्लेषण और मूल्यांकन की आवश्यकता होती है. या ठिकाणी विशेषता आहे का? नाही आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. परत आता आपल्याला अभिकथन आणि कारणावरती प्रश्न बघायला मिळतात. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे, की आपल्याला परीक्षेमध्ये 30 प्लस प्रश्न जे आहेत, जवळपास 30 प्रश्न हे तुम्हाला या टाइपचेच बघायला मिळणार. संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये संपूर्ण जेवढे काही विषय आहे, ओके, जे 5ही विषयामध्ये तुम्हाला मिळून असं म्हटलं तर 30 प्रश्न बघायला मिळू शकतात जेमतेम. ओके. बघा, आता या टाइपचे प्रश्न हे लेंदी असतात, त्यामुळे व्यवस्थित वाचायचे आणि सोडवायचे. पहा, शिक्षकों को बच्चों के साथ काम करते समय लगातार अपने स्वयं के दृष्टिकोण और पूर्वग्रहों की जांच करनी चाहिए. समस्या समाधान की प्रक्रिया कार्यात्मक स्थिरता से बाधित है. ओके. समस्या समाधान की प्रक्रिया काय? कार्यात्मक स्थिरता से बाधित है. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र? तर बघा, या ठिकाणी दोन्हीही काय योग्य आहे आणि फक्त काय तर ए ची आर ही व्याख्या करत नाही. ओके. म्हणजे ए और आर दोनों सही, लेकिन ए आर की सही व्याख्या नाही करता. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. परत अभिकथन आणि कारण आहे. ओके. पहा, विविध सांस्कृतिक पृष्ठभूमि से छात्रों की जरूरतों को पूरा करने के लिए कक्षा शिक्षण को सांस्कृतिक रूप में उत्तरदायी होना चाहिए. कारण कक्षा में समता केवल मानवीकृत पाठ्यचर्या आकलन द्वारा सुनिश्चित की जा सकती है. ओके. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र
ए आणि आर दोनों ही सही है, लेकिन ए आर की सही व्याख्या नहीं करता. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके. बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही सीटीटी 2026 ची तयारी करत असाल किंवा टीईटी ची तयारी करत असाल, तर तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की या संदर्भात महत्त्वपूर्ण डेली सेशन्स आपल्या चॅनलवरती आपण घेत असतो. यापूर्वी आपण भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत, ते व्हिडिओज देखील तुम्ही बघायचे आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, लाईक करायला विसरायचं नाही आहे. आणि पीडीएफ साठी कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. हॉवर्ड गार्डनर, ओके, बघा आयएमपी क्वेश्चन आहे, शास्त्रज्ञावर आधारित आहे. ओके, हॉवर्ड गार्डनर ने दी गई बुद्धि की अवधारणा का निहितार्थ क्या है? ओके, है कि अलग अलग आयामों में लोगों की अलग अलग योग्यताएं होती है. ओके, अलग अलग आयामों में लोगों की अलग अलग योग्यताएं होती है. ऑप्शन नंबर 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा. निम्नलिखित में से कौन सी सार्थक सीखने के लिए एक प्रभावी स्मृती की तकनीक नाही है? नाही है म्हटलेलं आहे. ओके, शिकायचं आहे. मग प्रभावी स्मृतीसाठी आपल्या संकल्पनात्मक चित्र असते, स्मृती सहाय्यक विधी असते, विस्तृत दोहराव असतो. मात्र रटणे आणि दोहराव हे नसणार. ओके, रटण्याने होते का? नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, नाही हे म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 2 हे गलत चुकीचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय? निम्नलिखित में से अवधारणा के निरूपण का कौन सा क्रम बच्चों की संज्ञानात्मक क्षमताओं को उत्तरोत्तर विकास के अनुसार है? ओके, बघा कोणता आहे या ठिकाणी? या ठिकाणी डायरेक्टली उत्तर घेत आहे, कारण की परीक्षेला अवधी खरंच खूप कमी उरलेला आहे. डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी उत्तर जाणून घ्यायचे आणि व्हिडिओ घ्यायचा आहे, सोडून घ्यायचा आहे. ओके, बघा काय असणार आहे? सगळ्यात पहिली क्रिया, त्यानंतर आधारित, छबी आधारित, संकेत आधारित. ओके, क्रिया आधारित, छबी आधारित आणि संकेत आधारित. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. परत आपल्याला जो आहे अभिकथन आणि कारणावरती प्रश्न बघायला मिळतोय. ओके, शिक्षकों को कक्षा में पूछे गए प्रश्न पूछने पर ध्यान देना चाहिए और निर्देश के बजाय उन्हें प्रश्न पूछने के लिए प्रोत्साहित करना चाहिए. ओके, कारण बाल केंद्रित शिक्षा शास्त्र का अर्थ है कि बच्चा अपनी कक्षा में आवाज को महत्व दे, बच्चे की आवाज को महत्व देना और उनकी प्रभि प्रतिभा योग्यता का सुनिश्चित करना. ओके, बघा दोन्ही सही आहे आणि दोन्हीही योग्य आहे. ओके, एकमेकाची व्याख्या देखील बरोबर करतात. त्यामुळे ए आर और दोनों सही है. ए आर की सही व्याख्या करता है. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. जागृति को पता चल गया, ओके, जागृति को पता चल गया कि उसका कुत्ता रस्टी एक गोल्डन रिट्रीवर है. ओके, क्या है? उसका जो कुत्ता रस्टी क्या है? एक गोल्डन रिट्रीवर है. वह जब वह एक और कुत्ते को देखती है जो रस्टी जैसा दिखता है लेकिन अलग अलग नस्ल का है, तो उसे भी कुत्ता ही समझती है, उसे भी कुत्ता ही समझती है. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार यह किस अवधारणा को प्रदर्शित करता है? तो बघा दोन्ही जर समान दिसते, ओके, दोन्ही काय समान, इक्वल, त्याला काय म्हणतात? समायोजन. काय म्हणतात? समायोजन. ऑप्शन नंबर 1 समायोजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. ऐसे बच्चे जिन्होंने बहुत कम उम्र में गंभीर सामाजिक अभाव का अनुभव किया है, आमतौर पर उनके विकास में देरी या बाधा उत्पन्न होती है और पुनर्वास के बावजूद विकास के कुछ क्षेत्रों में सुधार अधीनस्थ होने की संभावना है. यह अवधि जिसमें विकास पर्यावरणीय समर्थन के रूप में महत्वपूर्ण रूप में प्रभावित होता है, यह डैश डैश कहलाती है. क्या कहलाती है? यह संवेदनशील अवधि कहलाती है. क्या कहलाती है? संवेदनशील अवधि. ओके, बघा यह विकास का समय होता है. यह क्या होता है? विकास का समय होता है, जिसे संवेदनशील अवधि कहते हैं. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. दोहराव और बारंबार किए जाने वाले व्यवहार किसकी विशिष्ट पहचान है? ओके, दोहराव और वारंवार म्हणजे प्रत्येक वेळी एखादा व्यवहार बार बार होत असेल तर कशाचा असतो? हा स्वलीन क्रम विकर्की. ओके, ASD. ओके, एस्टम सेपरेटम डिसऑर्डर. ओके, यामध्ये याचा समावेश होत असतो. आता ASD याचा अर्थ काय आहे बरं? याच्यामध्ये पहा, हाथों का फड़फड़ाना, वस्तु को लाइन में लगाना, यह एक ही क्रिया को बार बार करना शामिल किया जाता है. ओके, आणि हा IMP आहे. या ठिकाणी तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा याचा हाच प्रश्न रिपीट देखील होऊ शकतो. ओके, चला विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे.
किंवा कमेंटमध्ये मला PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके. चला, यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा निरंतर और व्यापक मूल्यमापन का समर्थन करता है? ओके. बघा, निरंतर आणि व्यापक मूल्यमापनचं समर्थन कोणतं वाक्य करते? तर बुद्धि और अधिगम प्रगति पोर्टफोलियो. ओके. बघा, यामध्ये काय असतं, छात्रों के विकास का समग्र और समय के साथ मूल्यांकन किया जाता है. ओके. विद्यार्थ्याचा जो विकास आहे त्याचा संपूर्ण आणि वेळेनुसार जे आहे मूल्यांकन हे केल्या जात असते. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, सामाजिक रचनावादियों के अनुसार अधिगम की प्रक्रिया के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? योग्य असणारं वाक्य ओळखायचं आहे. अधिगम अर्थ का निर्माण एक सामाजिक प्रक्रिया. ओके. अधिगम अर्थ का निर्माण एक सामाजिक प्रक्रिया है. आता याचा अर्थ आपण समजून घेऊया. पहा, सामाजिक रचनावाद विशेष सामाजिक रचनावाद याच्यामध्ये विशेष काय, लेव वाइगोस्की को यह मानना है कि लिखना केवल व्यक्तिगत गतिविधि नहीं, ये बल्कि सामाजिक होता है. ओके. सामाजिक आंतरक्रिया और सांस्कृतिक संदर्भ के माध्यम से होता है. ओके. चला, या पद्धतीने आपण बघितलेले आहेत. ओके. पहा विद्यार्थी मित्रो, एकूण या ठिकाणी 30 प्रश्न. ओके. एकूण किती? तर एकूण 30 प्रश्न जे आहेत हे या ठिकाणी मानसशास्त्र या विषयाचे, ज्याला बाल विकास शास्त्र असे म्हणतात, बाल अध्यापन शास्त्र म्हणतात, यावरती आपल्याला विचारले जात असतात. हे सुरुवातीचे 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी परिसर अभ्यासावरील आधारित प्रश्न घेऊया. ओके. पर्यावरण, त्याला आपण काय म्हणतो, परिसर अभ्यास. ओके. याचे प्रश्न घेणार आहोत. त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तो व्हिडिओ लगेच तुम्हाला बघायला मिळेल. थोड्या वेळानंतर तो व्हिडिओ देखील येऊन जाईल. ओके. चला, आणि महत्त्वपूर्ण म्हणजे यापूर्वी आपण सीटीटीचे बरेच व्हिडिओज, ओके, पहा, या पद्धतीचे आपण सीटीचे खूप सारे व्हिडिओज जे आहेत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी घेतलेले आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे, जाऊन या ठिकाणी मराठी व्याकरण असो, ओके, राष्ट्रीय शिक्षण नीती NEP 2020 असो, परिसर अभ्यास, पर्यावरण अध्ययन असो, इंग्रजी व्याकरणचा असो, ओके, हिंदी असेल, याच टाईपचे किंवा मानसशास्त्राच्या देखील इतर प्रश्नपत्रिका, सामाजिक शास्त्र, हे सर्व घटक जे आहेत आणि या टाईपच्या नोट्स देखील आहेत, हे सर्व आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी घेतलेलं आहे. हे जाऊन तुम्ही बघायचं आहे विद्यार्थी मित्र. हे व्हिडिओ तुम्ही चेकआउट करून घ्यायची आहेत. चला विद्यार्थी मित्र, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.